पावते साला लॅपटॉप उघडून काही चांगलं आहे का याच्यात. पिक्चर लावून पहिले एकदा पिक्चर लाव. अरे लागला पिक्चर. वाह. और काय पिक्चर आहे बाबा, खतरनाक ग्राफिक गिफ्टिक. वाह. अरे साला वापिंग पिक्चर पाहायला पुरते याला कामाला लावून द्यायला पुरतं असं आहे. हे भलं डोकोदुखी करत राहते ते चांगली चक्कर मारायपेक्षा मस्त एखादा पिक्चर लावून द्यायला पुरते. हे चालवा दे एका बरं डोकं तर खाताच. मस्त पिक्चर लावून दिला. हा काही खतरनाक पिक्चर आहे साला. हो सर, काय पवाल तुम्ही? काय पवाले लॅपटॉपमध्ये? काय नाही पिक्चर पाहायला भाई. तू पाहता काय कामं करणं सायाचे अडी का आले सुतमारीचे कामं करणं तिकडे जाऊन अडी ते पिक्चर पाहायला लागे मला लॅपटॉपमध्ये. हा काय काम आहे तुझे लॅपटॉपमध्ये मला पिक्चर पाहायचं. नाही हो सर, दोन आज बहादर तुम्ही आले असं म्हटलं काय काय करेल काही बोलतो नाही तुम्हाला दोन सांगू तीन एक दिवस गोष्ट अगोदर की आपले दोन बहादर खुश केलं आले मी ना आता. साले आले नाही कुठे गेले आता. कुठे गेले असतील अंदाजान सांग बरं मला. आपले बहुतेक वाटते पार्कमध्ये हिंडायला गेले असतील. तुम्ही एक काम करा, फोन नका लावा, तुम्ही पार्कमध्ये हिंडायला जा आणि गुच्चाप चालेल ते पकडून घेऊन इकडे आहे की नाही. अडी त्यांना आले नाही पुरत. तसंच करतो ते म्हटलं ऐकतो आणि पार्कमध्ये जातो शांत तिथे गुच्चा पार्कमध्ये जातो आणि ते झांबलतो. आता येईल जा बोलतो चालेल तरी म्हणजे कसं आता काय कधी येता कधी येत नाही का येईल का फुकाची पगार भेटते का चालेल सुतमारी जाईल. हो तुम्ही तसं जा पार्कमध्ये जा, त्याला झांबला झुमला आणि त्याला बोलून वापस घेऊन या याच्यामध्ये ऑफिसमध्ये. हां मी जातो मग. हा ऑफिस समोरचा पद्धतशीर. हां सांभाळून घ्या पद्धतशीर ऑफिस गिफिस कामं गिमं करा तुमचे काय राहील सुयेल त्याचं टेन्शन ताण न घ्या तुम्ही. आणतो मी ते चालेल तडून उचलून. सर तुम्ही टेन्शन न घ्या, आम्ही फाईल गेली अपलोड करा सगळं पद्धतशीर पाहतो. तुम्ही जा आणि त्याला घेऊन या. हो मी चाललो आता कामं करा तुम्ही. हो सर जा सर, आम्ही काम करतो सर. पाय सुतमारीची अडी आहे की हां तेच तर मग तरी पार्कमध्ये असते ना हिंडायले. एक काम करतो अडी गुच्च्या उभं राहतो ना याच्या गोष्टी ऐकतो काय बोलता काही नाही आहे की नाही. मग तडी गेली की अजून तेल धमकवतो सायचं येईल काय आहे की नाही. हां बॉस काय आली नाही वाटते झाल्या आज. खडूस बॉस काय आला नाही वाटतं आपला आज ऑफिसमध्ये. म्हणून काही फोन नाही आला आपल्याला. अडचू आला नाही वाटते हिंडायला. नाही तर अडलो आला असतं आपल्याला अडून तरी पकडून नेलं असतं आहे की नाही. अडलो तर आला असता पण बॉस. हो लोक आला असता आपला खडूस बॉस. लोक आला असता ना आपल्याला नेला असता. चला ऑफिसमध्ये चाले हो 20 रुपये पकडतो तर मी तुम्हाला फुकायचं देतो काय. हा खूप खडूचा झाला तरी आज हिंडून घेऊ झाला चांगलं हिंडून घेऊ पिटून घेऊ काय या नाती जाग्यात पुढे बेळा सुद्धा झाला आणि काय बेवडा झाला बेवडा सुद्धा झाला. ठीक झाला कंजेला झाला काही रुपये काढत नाही खिशातून. एकदा ट्रिपले नेलं म्हणते नेलं त्यापासून गाजू आला की ट्रिपले नेलं म्हणते तुम्हाला. हा साला एकदा नेलं की दहा खेप नांदा लावते. काय करसा ना आपू आता. हा काय 56 खेप नेत नाही. बाकीच्या बॉस पावर किती खेप ट्रिपली नेतात. 40,000 रुपये महिना देतात ट्रिपली नेतात. आता साला एक खेप नेत नाही कंजेल तो देतात. किती खेप नांदा लावते आपल्याला. काय करशील सांग बरं आपू आता. हा कशा सुट्ट्या काढत असेल सांग बरं आपू आता. एका वर्षाचे बाकीचे 80 ते 85 सुट्टे देतात वर्षाचे. साला हा 20 बी देत नाही. हा फिरायला जाऊ स्वतः आम्हाला. तू नेत नाही तर आम्हाला तर जाऊ दे बा फिरायला. आम्ही स्वतंत्र आहे की नाही. साला हा तर समजते का हे का आपल्या घरातले का तशी. हा आपल्या घरातला समस्या झाला तर बॉस आपल्याला काय करताना बाबू इलाज नाही भाऊ. नोकरीवाले माणसं आहे काय करताना 8-8 मरून आला भाऊ. आता साला येते की काय काम येत काही सांगता येत नाही. साला बेला बेकार झाला बॉस आपला. काही नाही तू बॉस का आलीन कामना धाम काही नाही करत तू बॉस आपला. चांगला बॉस काय डोक्याला ताणला ते चांगला बॉस आपला. मला वाटतं बघा येणार नाही. 8 लोक तर आला असता आहे की नाही. 8 लोक तर पकडून नेलं असतं आपल्याला. कारण आपल्या स्वतंत्र आहे की नाही भाऊ हिंड्यासाठी. आपल्याला जसं वाटतं रोज हिंडा आणि आपला बॉस जाऊ देत नाही. खरं म्हणजे पावर बाकीच्या ऑफिसला 80 दिवस सुट्ट्या आणि आपल्याला 20 दिवस बी देत नाही. त्यात बी आपल्या गुलामीत ठेवते. आपण त्याच्या घरचा आहे खायला. हां 20,000 रुपये त्या घरचा समजलं का आम्हाला. त्या घरच्या ऐकतील पण आम्ही ऐकणार नाही ना. मग आता असं बोलता येत नाही. बस पुढे असं बोललं कधी देतील काढून आपल्याला. जे आहे ते बी झाले नाही आपली. पहिलेच तर आपल्याला खाय पे सोय नाही. काय करशील ना आता. हां याच्या पुढे काही बोलू शकत नाही बापू. आपू आता हे हो आपू गरीब आहे. याच्या व्यतिरिक्त आपू काही बोलू शकत नाही ना कार हो. अजून कधी बोललं बॉसनं काढून गिळून कधी गेलं तर घरची जिम्मेदारी कोण उचलीन. पहिलेच आपू आपल्या घरचे सगळं गरीब आहे. साली चंगणीनं सालीनं आपल्यासाठी इस्टेट बी कमवून ठेवली साली आले कसे काय आले मायबाप. आम्ही लोकांच्या घरी तर इस्टेट आहे इथल्या की काही काहीच्या काहीच. आपल्या घरी काय इस्टेट सांगा लागते गंमत की हाय बॉम्बच्या घरी इस्टेट काय करतात. मग लाजी शर्मीन सांगा लागते तसं. आपल्या घरी इस्टेट बी काही कमवून ठेवलं नाही मायबापान की आपू वावर करू की हे करू की ते करू काहीच नाही. याच्या नोकरीच्या भरोशावर सगळं आहे आपलं. नोकरी कधी सोडून दिली तर मुळलं आपलं सगळं. हां बॉसले म्हणा पुरत नाही बाबा. चालतं ऑफिसमध्ये म्हणणं आहे आला कधी बॉस नेलं कधी आपल्याला तर काय करशील आपू. हो सांगता येत नाही. बॉसचं लय बेकार काम अडून आला कधी तर आपल्या ऑफिसमध्ये देईन म्हणेन तुम्ही. आता तर तुम्ही डबल सुट्टी काढली तर तुम्हाला मी पैसे तर देणारच नाही. डायरेक्ट काढून देईन. जे राहील शिवाय पैसे गिसे काढून देईन. आता अहो का आपल्याला काढून गेली कधी दिलं तर काय करशील रे भाऊ. कोण कंपनीवाला उचलीन रे भाऊ आपल्याला कोणती डिग्री आहे भाऊ. टंपरवर लागलं म्हणे अबू. आपल्या मामानं लावलं म्हणून आपलं लागून गेला अबू. अबू काय बाय 12वी शिकेला आहे. 12वी शिकेले काय खरं आहे भाऊ. 12वी शिकेल लागते म्हणा पण एवढा पगार नाही भेटत ना. 20,000 भेटला तरी आपल्या मनानं बरोबर आहे की नाही. हो तो सगळं बरोबर आहे पण मग आता आपण स्वतंत्र आहे की नाही. हिंची भिडची ताजा आहे की नाही. काय जिंदगीवर गुलामीच करतो बॉसची. 20,000 रुपये महिन्यानं 20,000 रुपये महिन्यात परवडते बी का. काय पैसे जमा होतं सांग बरं तू. तेवढे पैसे तर मला खाय प्यायचा खर्च मग घरचा. कसं का कमवून कसं का घर बांधू. माझं झोपडी आहे सगळी घरातली. झोपडी कशी का बांधू सांग बरं मी तू आता. हां वावर बी मा घरी 1 एकर भर वावर आहे. काय होते 1 एकर भर वावरात.
हां सांग बरं, तूच सांग बरं काय करू मी आता. हा भाऊ, काढून गिळून कधी दिलं काय करशील? पहिल्याच तर घरी खाय प्याय सोय नाही, घरी एकर वावर आहे. आपण दोघं जण एका धाग्या दोरीत वयला जातो. काय करशील आता? काढून कधी द्यायला चक्कर पडेल. घरचे म्हणतील साले तुम्ही डबा गिबा घेऊन तिकडे पार्कमध्ये हिडल केले का तुम्ही? हा हे संस्कार दिले का मी तुम्हाला? त्यासारखं नाही पाहू, लग्नात म्हणून देईन माया. तू तर आणखीन पाहून, पण मी नाही आणू शकत ना पाहून. माय मायबाप चांगले आहे ना, मायबाप चांगले आहे ना. त्यासारखे अगवून साले तुला अगवा झाला दलिंदरा. हा काय करशील सांग बरं? तुला चालतं का ऑफिसमध्ये? सांग बरं. उद्या झटमारी आज हिंडूनच घेऊ चांगला, आज पद्धती सगळं काही नाही. आज बॉस घेतली भ्याचं नाही. काय करशील बाबा? बॉस 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 करलो करतो, जाऊ दे. मी लावून देऊ ते लग्नाची लफडे लफडे करू मस्त लग्न करून टाकू. बसच्या नादी लागेल पुरत नाही हो. मी स्पेशल मा धंदा गिंदा खोलू काय हो? सांग बरं तू काय करू? सांग बरं मी आता. हा तेवढ्या याच्यात बी भोगत नाही मला आता काय करसान? जाणं जीवावर येते, पण नाही इलाजी जावं लागते. घरचं फक्त खाय प्यायचं भागते. मग घर कधी बांधणं होईल, मग लग्न कधी होईल, येतच तर मग टेन्शन येऊ. काय करशील सांग बरं? हा कडलोक त्याच्या हमाला करतं बॉसचे. सांग बरं आता मला टेन्शन आलं की आता मग घर कधी बांधलं जाईल. बॉसचे 20,000 रुपयात काय होईल? मला तर 22,000 रुपये खर्च उलट घरून मग बायको 2,000 रुपये घेऊन मला भाजीपाला नाही आणा लागते. हो तुझं सगळं बरोबर आहे, पण आता अबू काय करशील? आपला इलाज नाही ना. आता बॉसनं मध्ये काढून दिलं, जे आहे ते चाललं जाईल. आपली मायापुंजी 20 महिना भेटते खाया पियाला, इकून तिकून खाणं पिणं भागते आपलं, ते तरी त्यात लग्न होऊन जाईल. मग हे आपल्याला नोकरी गेली की आपलं लग्न मगन काही होणार नाही. आणि साल्या फोन कुठून यांची तू भेटलीच नाही तर त्यासोबत येतच तर नाही कोणी. आली बी आणि ते राहिली नाही, चालली गेली तर कसं काय करशील तू? हा जबरदस्ती थोडी आहे, रस्त्यावर भाजीपाला थोडी आहे की जबरदस्तीनं गेला दुसरा द्यावा एकदा होईना लग्न. डबल थोडी लग्न होत असते. हा संसार एकदा होत असते, डबल थोडी होत असते संसार. पाय बा तू आता चालतं काय? जाऊ दे हिंडून फिरून घेऊ आज चांगलं. तू साला दलिंदर बॉस काही का बरी काही हिंडू देत नाही आपल्याला. हा जाऊ दे मग, आधी हिंडून घेऊ. काय झालं चालेल, साला नोकरी काढत चालेल. आज जाऊ दे साला, काही डोक्याला ताण लागत पुरत नाही बाबा. 20 महिन्यात काहीच होत नाही. जाऊ दे ना, हिंडून घेऊ. मग काल जॉबला चाललं जाऊ कंटिन्यू. कालपासून सुट्टी नाही मारू, आहे की नाही? बरोबर आहे. हो बरोबर आहे तुझं सगळं बद्दलशीर आहे. खरे सुतमारीचं अडीहून मा नावाची बदलामी करू राहिले. हा 5-6 मिनिटं आले मी तुमचे ऐकवाल भाषण की तुम्ही काय बोलू राहिले, कसं बोलू राहिले. हा 20 रुपये महिना देता आणि काय मला काय घरचं समजता का तुम्ही? नसं समजता काय? हा तुमच्या घरचा का मी असं समजता काय तसं समजता का? साले तुम्हाला फुकाचा पगार आहे का 20 रुपये महिना? तुम्ही काय शिकायला 12वी शिकायला झाला अडान छोटा येऊ? 12वीवर लागते का कोणी? नाही सर 12वीवर तर लागत नाही, हे तर मला समजते, पण माझा इलाज नाही सर. मी काय करसान? मला 20,000 रुपयात काय सांगा बरं? मग घरचा भाजीपाला भागत नाही. मग बायकोला मी 2,000 रुपये मागतो, 22,000चा भाजीपाला आणतो वर्षाचा आणि ते करतो. सांगा बरं तुम्ही 22,000 रुपयात फक्त महिन्याचा खर्च माया भाजीपाल्याचा. 20,000 रुपये मा घरची मा पगारातले असतं, 2,000 रुपये भाजीपाल्याचं आणि ते आणतो मी. आता मग घर राहिलं बांधायचं, मला लग्न शिकणं राहिलं, लग्न निघन राहिलं. मग आता सांगा बरं कसं काय मला लग्न निघन? सांगा बरं. पोरगीवाली म्हणताय घर बांधायशिवाय तुला पोरगी देणार नाही. पगार बी 40-50 हजाराच्या वर असला पाहिजे. 20,000 काय मिळेल सांगा बरं माया? तुम्ही आता तुम्हीच सांगा फक्त. आता तुम्हाला तर करोड रुपये छापता तुम्ही, पण आम्हाला तर 20,000 दिवाळी की नाही तुम्ही? बरोबर आहे की नाही? तुम्हीच सांगा. आता लाखातली गोष्ट आहे की नाही? सांगा तुम्हीच सांगा फक्त आता की आता आम्ही काय करा? तुम्ही पगार वाढवून द्या ना. आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये रोज येतो, एक दिवस बी घर राहत नाही. तुम्ही फक्त आमचा पगार 50,000 रुपये करून द्या. मग रोज येतो आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, एक दिवस बी घरी राहणार नाही. तुमच्या ऑफिसमध्ये डेली येल्या जाईन. तुला 50-60 हजार रुपये महिना द्यायला प्रत्येकाले, तर मी काय नेऊ घरी? 1 करोड रुपये छापायचे, त्याच्यातले मी काय 2-3 लाख रुपये छापू का महिन्याचे? हा त्या घरमध्ये त्यासाठी मी काय राहू दे का? माझ्या सांग बरं, माझा संसार राहू दे का? मी बायको बनीन का? तुम्ही 50-60 हजार रुपये येईल दिवाळी तुम्ही काय कमवायले? हा मला तर ते ऑफिस बंद करून जावं लागेल ना. काय करतं तू? त्या पैशासाठी मग ऑफिस बंद पडून जाईन ना. तू कशी गोट करू आला? तू तुझ्या मतलब साधतीन, हा याचा मतलब साधीन, पण बाकीचे सगळे मतलब साध तुमच्यामुळे बाकीचे सगळ्याची मला पगार वाढावं लागेल. आणि पगार वाढवून मी बंदेचे पगार वाढवणं म्हणजे माहीत आहे काय? आता मी जास्तीत जास्त आता मी 1 करोड रुपये वर्षाचे कमवतो, तर मी 2 लाख रुपये वर्षाचे कमवी. मग काय करू मी सांगा बरं? ऑफिस बंद करून मला कुलूप लावून तुमच्यासारखी परिस्थिती होईन माही. तुम्ही सुखीन, मी गरीब होईन, अशी गोष्ट होईन. सांगा बरं आता कसं काय करू? सांगा बरं मी आता. तुम्हीच सांगा दोघं आता मी कसं काय करू? आता तुम्ही त्यातल्या त्यात मला शेत देता, तुम्हाला दोघांना काढून देऊ का? मी दुसऱ्याला ठेवतो लागेल. तर मला एक ऑफर येला आहे की तुम्ही 20,000 कामं करता, तर मी 15,000 बाकी द्यायला आणतो, 15-20 जण आणतो आणि तुम्हाला देतो काढून कंपनीतून. तुम्हीच सांगा आता काय करू मी आता? तुमच्यासारखे वर्कर जर असलेत मग कसं काय होईल? त्यातल्या त्यात तुम्ही मला शेत दिवायला मी तुम्हाला हिंडायला नेलं. मी हिंडायला नेतच नव्हतो, पण तुमच्यामुळे मी हिंडायला नेलं तुम्हाला. तुम्ही सांगा आता मी कसं काय करू? सांगा बरं तुम्ही आता. नाही सर तसे तुम्ही चांगले आहे, पण मग तुम्ही 20,000 आमचं भागत नाही. आता आम्ही काय करा सांगावर? तुम्ही आता मला तेच सांगलं की मा घरचं भागत नाही. माई आई पहिलेच बिमार, तिलेच तर पैसे 5-10 हजार रुपये लागतं महिन्याचे. आणि तुमचा 20,000 रुपये पगार, त्यात तुम्हाला बायको 2,000 रुपये घेऊन घर संसार चालते. मा बायको जाते, मा बायको गोळ्या लोकांच्या घरी दुसऱ्या घरी भांडे घासायला जाते, 25,000 रुपये महिना करते. मा बायको म्हणते तुम्ही कंपनीत असल्यावर तुम्हाला 20,000 रुपये महिना आहे.
असं कसं काय तुम्हाला? मी तर भांडे घासून 25,000 महिना कमवतो. काही नाही, मग बायको फक्त जाते घंटाभर लोक भांडे घासून चालले येते. आता मला तुम्ही दिवसभर काम करायला लावता 10 ते 12 तास, तरी मला ते पैसे देत नाही तुम्ही पद्धतशीर. सांगा बरं, आता तुम्ही न्याय की अन्याय? मग घरी चाला तुम्ही लागेल तर मग बायकोला विचारा की एवढा एवढा पगार आहे की नाही म्हणा. खोटं वाटत असेल तुम्हाला तर. पुढे चालून आपल्या कंपनीचा धंदा जर वाढला तर 40 का तुला 50,000 पगार देईन ना, लाख रुपये पगार करीन ना तुले. तू थांब ना, तू 5-6 वर्ष, तू 5-6 वर्ष थांबायला तयार नाही. तू म्हणता आजच लग्न झालं पाहिजे, मग आजच घर बांधणं झालं पाहिजे, आजच लग्न झालं पाहिजे. कसं काय होईन सांग बरं? कसा मेळ भागीन चालला तुतमारी जेव्हा? तुमच्यासारखे वर्कर तर मला तुम्ही सापडले नाही झाले. तुम्ही इथले बेकार आहे म्हटलं, जाऊ द्या बा. गरीब घरातले पोरगा आहे, मामानं तुला लावलं. त्या मामाचा आपसात जरा हे आहे म्हणून तुला लावलं मी, नाही तर मला काय कामा मला तर वर्कर सापडता लाखायनं. हां, तुला काल घेतलं असतं मी ना, मी तर तुझ्यासारखे 15 आणतो म्हणते मी. 15,000 कामं करायला तुम्हाला काल 20,000 ठेवू मी, पण तुम्हाला कशासाठी ठेवायला? आमचा नाता आहे म्हणून ठेवायला तुम्हाला, नाही तुम्हाला काढून दिलं असं दोघायला मी. पण जाऊ द्या बा, नाता आहे आपलं, चांगला सगळं पद्धतशीर आहे. तुम्हीच सांगा आता मी काय करू? आता काय करा याच्यावर तुम्ही निर्णय लावा. तुम्ही कालपासून जर कंटिन्यू आले नाही तर तुम्हाला ऑफिसमध्ये प्रवेश नाही, तुम्हाला डायरेक्ट काढून दिल्या जाईल. तुमच्या जागी दुसऱ्या ठेवल्या जाईल. तुतमारी जो आता तुम्ही ऐकून घ्या, मग म्हणू नका की असं आहे तसं आहे. हो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माया भागत नाही ना. तुम्ही याला विचारायचं भागते का म्हणा? तुमचं तर भागून जाते, पण याला विचारा तुम्ही, याचं भागते का म्हणा. विचारून घ्या तुम्ही एकदा पद्धती. त्याला विचारा की तुझं भागते का. त्याची कंडिशन एकच आहे ना, माझ्या घरी 1 भर आहे, त्याच्या घरी 1 भर. आम्ही एका धाकादोरीत वयला जातो ना. हां, त्याला विचारा तुमच्या घरचं भागते का म्हणा. विचारा एकदा. काय रे भाऊ, त्या घरचं भागते का? अरे सर, त्याच्या घरी तरी 2-3 आहे. सांगा बरं, त्याच्या घरी तरी 2-3 आहे, माझ्या 2-3 नाही, माझ्या ताळपत्र भागवलं आम्ही. माझे माय बाप चांगल्या म्हणून मला जाऊ दिवाले नाही, तर मी तर घरीच थांबलो असतो. घरीच तर मी किती रुपये शकतो वावरात जाऊन, दुसऱ्याच्या वावरात जाऊन तर मी 30-35-40 हजार रुपये शकतो सीझनवर कधीकडे वेळमच्या. तर पण मी कशा आपल्या नात्यामुळे तुमच्या डिवाला मी कसं पद्धतशीर काम करतो की तुम्ही विचारून घ्या. हां, आम्ही दांड्या मारतो त्याचा विषय नाही, पण 20,000 आम्हाला परवडत नाही सर. आता काय करसान? आता माझं घर बांधत राहिलं, मला लग्न राहिलं, लग्न 16. याची आई बिमार आहे, याच्या आईला होता थायरॉइड. आता आई तर बिमार आहे, माईला झालं तर पहिले कॅन्सर तर बसला माईचा. आता मायचं ते रक्त कमी पडलं, फेशा कमी पडल्या, आता ते चालूच राहते मायचं. मायला तर 1.5 लाख रुपये खर्च लागला. कर्ज काढू माघार 2 लाख रुपये कर्ज आहे. आता ते 2 लाख रुपये कर्ज कसं भरू मी? शेकडा 2 लाख रुपये काढलं, आता मला 4 लाख रुपये भरावं लागते ते. आता कसं काय करू सांगा तुम्ही? सांगा आता मी कसं काय करू? मग विचारत कसं काय भागेल? मला तर किडनी काढून विकू का मी? सांगा तुम्ही, सांगा बा आता. सांगा बरं तुम्ही, आता किडनी काढून विकू का मी? इतकी गंभीर परिस्थिती आहे माझ्या घरची. आता काय सांगा तुम्हाला? आता का तुमच्याकडे लढून सांगू मी? एवढी खतरनाक कंडिशन आहे माझ्या घरची. आता तुम्हीच सांगा सर, आता मी काय करू? मी पगार वाढून द्या सर आमचा 10-1 हजार तरी वाढून द्या. कमी तुम्ही पुढे तू वाढू द्या. आता 20,000 ते 30,000 करा. मग पुढे धीरे धीरे वाढवा तुम्ही. असं हरकत नाही ना की आता वाढवावं लागते. तुम्ही पुढे तुमचा विचार सांगा आता आम्हाला काय करा. आम्ही काही नाही, कालपासून आम्ही लागेल तर कंटिन्यू येतो. तुम्ही जर आता पगार वाढवला तर आम्ही कालपासून कंटिन्यू येतो. हां, तुम्ही एक काम करा. तुमचा मी आता जास्तीत जास्त 5,000 रुपये पगार वाढवतो, याच्यावर वाढू शकणार नाही. आता 10,000 रुपये कधी आतापासून वाढवला तर बंदे झालेला 10,000 रुपये वाढवावं लागेल ना. बंदे झालेला 10,000 वाढवावं लागेल. तुमचा तर वाढीन, पण बंदेला 10,000 वाढवावं लागेल ना. आता तुम्ही एक काम करा, 5,000 रुपये वाढून घ्या. याच्यावर मी देऊ शकत नाही. तुम्ही सांगा आता काय निर्णय आहे, काय नाही तुमचा. हा, तुम्ही सांगा आता हे 5,000 रुपये वाढून देतो मी तुम्हाला दोघाईले बी. 5-5 हजार रुपये 10,000 दोघाईले वाढून देतो मी आता. आणि तुम्ही चला आता कंपनीत जाऊ आपू. आता कामाला लागा तुम्ही जरा. आता कामं इमं राहिले. आता मला कसं टेन्शन नाही राहत. मग तुम्ही एक काम करा, 10,000 रुपये वाढवा. मी आजच येतो कंपनीत काम करायला. तुम्ही टेन्शन न घ्या. आम्ही मनचित राहून काम करू. पुरं मनचित लावून 2 जण आम्ही काम करू. तुमचे 10,000 रुपये वाया जातील नाही. तुमचे 10,000 रुपये तुमचे वसूलून जातील. तुम्ही एक काम करा, 10,000 रुपये वाढा. आता तो गडी काम त्याचा तुम्ही मत घ्या. हो सर, तुम्ही 10,000 रुपये वाढवा सर. आम्ही मनचित लावून कामं करू. 30,000 रुपये महिना आम्हाला भरपूर होते. पुढे मग अजून 10-20,000 वाढून 50,000 करून टाकतो आमचा पगार. म्हणजे कसं कंपनीची कंपनीत आम्ही कसं इमानदारीने काम करतो सर. आता काहून आम्ही दांड्या मारवायला तर आम्हाला परवडून नाही आलं ना. तेवढ्या रुपयात तर काहीच परवडत नाही आम्हाला. 8 घंटे कामा म्हणता तुम्ही, बाकीच्या कंपनीत 7 घंटे काम आहे, एक शिफ्ट. आम्हाला तर 8 घंटे काम करायला लावा सर तुम्ही, तरी आम्हाला 20,000 रुपये पगार दिवाले. ते कसं आता बरं जाऊ द्या. आता मजबुरी का ना महात्मा गांधी असं चालू आता. अरे तुतमारीचं 5,000 रुपये कमी झाला काय? 10,000 रुपये मागवाल तुम्ही. तुम्हाला तर डायरेक्ट मी आता काढून देत होतो, पण त्या मामाया नात्यानं तुम्हाला रावदेन लावला. सांगा तुम्ही आता 5,000 रुपये नाही, आता 8,000 रुपये ठेवा. याच्यावर काहीच 1 रुपया ठेवल्या जाणार नाही. आता तुम्ही पहा निर्णय कसं होते काय होते तुमचं. हा, तुमचं पहिले 20 होता तर 28 केला जाईल. लागेल तर PF तुमचं 30,000 2,000 रुपये कटून तुम्हाला 28 रुपये दिले जातील. 2,000 PF कटीन. 30,000 रुपये आहे की नाही तुमचे, त्यातले तुम्हाला 28,000 भेटतील. 2,000 PF कटीन. त्याच्यात तुमचाच फायदा आहे. 2,000 रुपये तुमचे जमा राहता. पुढे चालून मग तुम्हाला काही अडचण गिडचण आहे ते तुम्ही काढू शकता. नाही तर मग ते जमा तुम्ही कधी काढू शकता. तुमचे लेकरं बाकरं तुम्ही काढू शकता. तुमचं पर्सनल अकाउंट होऊन दिलं डायरेक्ट. नाही सर, PF काढू नका. आम्हाला 30,000 रुपये द्या. आम्हाला 30,000 रुपये खूप आवश्यकता आहे. PF काहीच काढू नका सर तुम्ही. आता
ती पुरे 30,000 रुपये द्या आम्हाला. आम्हाला बचतचं काहीच काम नाही. आम्हाला बचतचं काहीच काम नाही पडलं सर. आम्हाला जवळ्या तेवढ्याचं कमी पडतं सर. काय बचत होईल सांगा बरं आमची? तुम्हीच सांगा आता कशी काय बचत होईल आमची आता? आम्ही बचत कधी केलं तर घरचं कारभार कसा झाली सांगा. मग आमचे मायबापाला ते दवाखाना, औषधा, गोया, भाजीपाला हे ते कोण आणि सांगा बरं तुम्ही आता? आता तुम्ही किती बेकार धंदे करू सांगा बरं तुम्ही आता? हां हो सर, तुम्ही आता तो एक काम करा, 30,000 ते 30,000 रुपये द्या. PF काटू नका. तुम्ही PF काढसान 2,000 रुपये, तुम्ही 2,000 रुपये तर आमचं किराणा येते तेलाची कॅन येते ना आता. 22 रुपये, 200 रुपये टाकले, 22 रुपये तेलाची कॅन येते आता. सांगा बरं तुम्ही आता कसं काय करा सांगा. तुम्ही एक काम करा, PF काही काटू नका सर. तुम्ही सरसकट आम्हाला 30,000 रुपये देऊन टाका. PF तुम्ही मग काढजा पुढे चालून. आम्ही सांगू की नाही तर तुम्ही PF काढजा. अरे चुतमारीचे हो, अळान चोटे हो, तुम्हाला PF म्हणजे समजते का काही या? आलेच निसतो साले कंपनीत बैला हारकेन PF बी समजून येतील साले येईल. सांगा बरं तुम्ही PF मध्ये 2,000 रुपये बचत राहता. तुमचे 2,000 रुपये कधी धरले तर तुमचे 10-12 वर्ष कधी काम केलं तुमचे 2-3 लाख रुपये जमा होता. तर 2-3 लाख रुपये लेकरा वाकरायला घरगीर बांधायला कामात पडता ना. असं विचार करा मी गांडो आहे हो. 30,000 रुपये घेऊन काय करता तुम्ही? हा काही म्याळकीड झाले का तुम्हाला? डोकी की आहे की नाही काही जरा तुम्ही? हा असं बावलं जरा डोक्यानं काम करत जा तुम्ही. तुमच्या डोक्यात नाहीच तुम्हाला, पण डोक्यानं काम करत जा जरा काही. हां काजू बदाम खा घरी जाऊन आणि विचार करा काय काही नाही तर मला आता सांगा. हो जाऊ द्या. हा 30,000 रुपये की त्यातलं 2,000 रुपये PF तुम्ही काटा. 28,000 रुपये देत जा आम्हाला. पण आम्हाला 28,000 रुपये 28,000 रुपये लागतील. आम्ही कालपासून कंटिन्यू कामालाच जाऊ. आम्ही एक दिवस दांडी मारणार नाही ते काही हो. हो सर, मला मंजूर आहे. तुम्ही आता 30,000 रुपये की त्यात 2,000 रुपये PF तुम्ही काटा आणि आम्हाला 28,000 रुपये देत जा. काही हरकत नाही आम्हाला. आम्ही एक बी दिवस दांडी मारणार नाही दोघं जण. काही रिकामे धंदे सगळं बंद. फक्त काम काम म्हणजे काम. आणि पण पुढे आमचा पगार वाढवा लागेल 10 ते 20,000 नजूक. आम्ही आता सांगून देतो, सध्या सांगून देतो. पुढे तो आमचा पगार आता 30,000 आहे ते 40,000 ते 50,000 रुपये करावं लागेल. एवढं आता परवडते आम्हाला, पण पुढे परवडणार नाही. आता पुढे तेल महाग, सगळं महाग होईल ना. तुम्ही हे मागणी करू आले? हां सांगा बरं. 30,000 रुपये तर परवडतच नाही. 1,000 रुपये रोज काय परवडते सांगा बरं तुम्ही सांगा आता आम्हाला. पण जाऊ द्या, ना इलाज आम्ही तर करतो. अरे नाही इलाजी तर नाही इलाजी. तुम्ही काही डोक्याला ताण नको घ्या. आता कंपनीत चला. 30,000 रुपये पगार देत जाईल तुम्हाला. त्याच्यातले 28,000 रुपये भेटत जातील. 2,000 रुपये PF कटत जाईल. 2,000 रुपये म्हणजे 12-24,000 रुपये. 48,000 रुपये जमा होतात. त्यातले 12,000 रुपये तुमचे. म्हणजे 12,000 आहे की नाही तुमचे, तर तुम्हाला 12,000च्या पैकी 50,000 भेटत जातील वर्षाचे. मागून तुम्हाला जे वरचे व्याज फॅज दर असेल तो आम्हाला देत जाऊ आम्ही तुम्हाला काटून. म्हणजे एका वर्षी तुम्ही 50,000 रुपये तर 5-5-25 5 वर्षाचे 2.5 लाख रुपये जमा होता तुमचे. हां गंमत रुपये जमा होता काय? हां चला बरं तुम्ही कंपनीत चालता ना. सांगा तुम्हाला निर्णय सांगा हल्लीच. हां मग डबल बातमध्ये करले केल्या जाणार नाही. आता तुम्हाला डायरेक्ट काढून दिला जाईल. आता निर्णय तुम्ही आता पाहून कधी आले किंवा तुम्ही आता मला निर्णय सांगला नाही तर तुम्हाला डायरेक्ट काढून दिला जाईल. दुसरा वर्कर ठेवला जाईल. दुसरा माणूस ठेवला जाईल. तुम्हाला वर्कर तर काही समजत नाही. तुम्हाला जे वळण चोट आहे हो, तुम्हाला तर माणूसच म्हटलं जाईल. माणूस सांगेन मी. नाही हो सर, आम्ही येतो आता कंपनीत. चला बरं, आम्ही तुमच्याच मागे आलो. चला बरं चला. हां चला. चालतं गड्या? हो चला बरं, चला बरं लवकर आपण कंपनीत जाऊ. तरी कामगिम करू चांगला आता. हां चला. चला सर मग चला. चला बरं लवकर आता काम करी इच्छा व्हायला मजा का? चला बरं. आता चुतमारी 10,000 वळवले तुमची काम करायची इच्छा व्हायली. चला जाऊ द्या. आता कामं करू राहिले की नाही आता ऑफिसमध्ये येऊन? काही चितगीत लागते ना आता की काय की काढून द्यायला लागते? सांगा मला फक्त का. आता दांडी मारू नका. आता कृपया करून हात जोडतो तुमच्या की आता दांडी मारू नका. चुतमारी जो नाही तुम्हाला डायरेक्ट काढून देऊ. साले तुम्हाला इथला बोलीन की नाही मी डायरेक्ट काढून देईन. डबल घेणार मी नाही तुम्हाला. साले तुम्ही तर साले पुरा म्हशी या फौदी आहोत. तुम्ही ढोरायला ढोरं. तुम्हाला बोलून मी काहीच फायदा नाही. तुम्ही तर इथले लाजी केलं तुम्ही ना. आता काय बरं जाऊ द्या. आता तुम्ही आता तुम्हाला कामं करावं लागेल. आता मामाच्या लाजीने तुम्हाला ठेवलं मी ना आता कामावर. आता तुम्हाला 10,000 रुपये वाढवले. आता PF कट्टे 2,000 रुपये 28,000 रुपये तुमच्या हाती येतात. आता तुम्हाला मंचित लावून कामं करावं लागतील. आता मला हां करसान ना? हो सर, मनचित लावून कामं करू आम्ही. पुरा मनचित लावून कामं करू सर. तुम्ही टेन्शन नका सर. आज पुऱ्या फायला अपलोड होतील म्हणजे अपलोड होतील. आता मग फायला पडलेल्या पेंटिंगने 4. आता मी आज 3 अपलोड करतो. काल 1 अपलोड करीन. पुरं काम क्लिअर करून टाकतो सर. तुम्ही टेन्शन न घ्या सर. आता तुम्ही 10,000 वाढवले ना. आता तुमचं काम क्लिअर होईल म्हणजे क्लिअर होईल. याच्या पुढे क्लिअर होईल. फक्त तुम्ही आता रॉयल 10,000 रुपये काय असेल ते वाढून घ्या. हो सर, काम म्हणजे काम होईल. त्याच्या आता किती फायला होत्या? या 3-4 होत्या की 3 आज अपलोड करीन. दोन काल 1 अपलोड करीन सर. मला 6 फायला. आज मी 5 अपलोड करतो. काल 1 अपलोड करीन. म्हणजे पुरं करून टाकतो सर. आज मी क्लिअर काम काय नशीन ते काल दी रायल 10-25-30% काम असेल ते काल दी करून टाकीन मी आता. आहे की नाही? आता मनचित लावून काम करतो सर. तुम्ही 10,000 वाढवले सर. आता तुम्हाला याच्या पुढे 10-20,000 रुपये वाढवले की समजा आता कंपनीचा फायदा झाला, आमचा प्रॉफिट झाला. 10-20,000 रुपये वाढवावं लागतील सर. तुम्ही सांगा आता. म्हणजे कसं आम्हाला परवडलं पाहिजे ना. आता परवडते आम्हाला, पण पुढे परवडलं पाहिजे. पुढे कसं तेल गिल धान्य गिन्य महाग होते. याच्यामुळे होणार तुम्हाला आम्ही. हां त्याच्यामुळे तुम्ही पगार तर वाढू नाही, तेल धान्य तर वाढीन. मग ते कुठून आणा आम्ही असा विचार चालू सर आमचा. बरोबर आहे? तुम्ही तर चुतमारी जो मला तर मारून टाकसान तुम्ही. मला तर तुम्ही काही ठेवत नाही.
ते पुढचं पुढे पाहिलं जाईन. आता पा आता मला काम म्हणजे काम लागेन. हां आता मी इकडे एक दोन त्या पोरगीला पाठवतो चक्कर मारायला, काम करता की नाही करत चालेल. मला हलकर्जीपणा चालणार नाही, लॅपटॉपवर गेम खेळणं ते रिकामे धंदे चालणार नाही. म्हणजे काम लागेल मला. जवळ तुम्ही फायला सांगला तेवढं अपलोडिंग लागेल मला. हां सांगून देतो हल्ली मी तुम्हाला. मी डायरेक्ट पायाली नडी झाल्या की नाही झाल्या अपलोडिंगले. हां करून घ्या पहिले सगळ्या दोन्ही जण अपलोडिंग करून घ्या. हो जा सर तुम्ही, आम्ही सगळ्या फाईल अपलोड करून घेतो. जे रायलशील जे फाईल असतील की नाही माया ते बंद मी अपलोड करून घेतो. आज 3 अपलोड करणार मला, काल एक अपलोड करीन. चालेल ना सर? चालून जाईल ना? सांगा बरं. हो चालते. आज 3 अपलोड करतो, काल एक रायलसील अपलोड करून टाकतो. अपलोड केल्या गेले पाहिजे. हां अपलोड करता येते ना की ते सांगा लागते? नाही अपलोड करता येते सर. एवढं डोका सर, मी कम्प्युटर शिकेला सर मी. असं थोडी आहे सर, पण ते कसं बोलावं लागते. आता काय म्हणता ना, आता तुम्ही सर आहे मग तुमच्या मजा घ्या लागते. तुम्हाला जे मजा घ्याशिवाय राहता का माया तुम्ही? हां तुम्ही मजा घेता सालेव माया. हां चला करा काम. हां कारगडा तू. हो सर, आता मला 6 फायला आहे की मी आज 5 अपलोड करतो. एक काल अपलोड करीन. चालेल ना सर? हो चालून जाईन. फक्त काम कर भो, मंचित लावून काम कर भो. त्या पाय लागतो लागेल तर तू फक्त मंचित लावून काम कर भो. आपलं काहीच म्हणणं नाही. म्हणजे कसं आपली कंपनी कसं भाऊ कामावर जिता. आता मी तुमच्यामुळे जित आहे. आता कोणी आहे पण तुम्ही ऐकत नाही ना. मी काय करू सांगा बरं? मला बोलावं लागतं तुमच्या निमित्त. तुमच्यामुळे मला बोलावं लागतं ना. मी बोलत नाही. मी इथला चांगला स्वभाव माया काहीच्या काहीच, पण तुमच्यामुळे बोलावं लागतं. तुम्ही इथले बेकार आहे की तुम्ही मला बोलायलाच लावता. बोलल्याशिवाय राहायचं जाऊ देतच नाही चालेल. तुम्ही इथले नालायक काय करताना जाऊ द्या परत. बरं चाललो मग मी आता. हां करत मी आपल्या कामं. हां चाललो रे मी आता. आपल्या कामं करा दोघं जण. हां आता बोलायचं काम न बोलू द्या. हां चाललो मी आता. पाहू दे सायचे कामं करू आले की नाही. बसनं पाठवलं मला आता काम करू राहिले. हे कामं करू आले की नाही पायासाठी. पाहू दे साले कामं करता येईल करत. पाहू दे बरं मला आता. हे आली का उंदरा गांडीची आली का? हे अरे बाबा तिला आवाज दिवस कधी गेला तर बोलीन बाबा. काय करत सांगता येते. जाऊ दे बाबा. काय गड्या हे तर आली आपल्याला पाहिले काम पाहिले. जाऊ दे ना. कामं करू आला आपण इमानदारी कामं करू आला. आपण काय एक डुप्लिकेटपणा करू आला? हां येऊ दे तिथे पाहायला. आपण का डुप्लिकेटपणा करू आलो? आपण तर आपलं काम करू झालं ना. ते सायाची तुतमारी येऊ दे पाहायला आली तर आली. काय हरकत आपल्या पाहायला आली तर कामं करू आले की नाही. सायाचे वकील नसतं वकीलपणा करू आले. हा कामं करायला दिसलं पाहिजे. दाखव पण फाईल पाहू दे बरं. तू चेक करू दे बरं. काय फाईल कशी आहे काय पाहू दे बरं. आणि बरं पद्धती चेक केली की नाही. कशी अपलोड करू आला काय करू आला पाहू दे. हा पाय ना सगळं अपलोड कसं करू आलं काय करू आलं पद्धतशीर करू आलं की नाही. पाहून घे बा पद्धतशीर. अजून म्हणशील बा की अपलोड अशी केली आणि तशी केली. पाहून घे बा तू बॉसची सेक्रेटरी. आता काही वांधा नाही बाबा. तू काय बॉस म्हटलं ऐकशील ना बाबा. आमच्यामध्ये थोडी ऐकशील तू. पाहून चेक करून घे सगळं पद्धतशीर आहे की नाही सगळं. हो सगळं पद्धतशीर आहे. सगळं अपलोडिंग करू आला तू. फक्त याला आता एकच फाईल राहिली अपलोडिंग करायची. आता ते अपलोडिंग करून घे. बॉसला सांगून देतो की मी हा पद्धतशीर करू आला अपलोडिंग. हां करून घे पद्धतशीर अपलोडिंग. पुरे माझं तुझा तुम्ही केली की नाही पद्धतशीर अपलोडिंग फाईल. हा पाहू दे बरं मला पद्धतशीर केली की नाही तुला. पाहून घे बाबा. अजून म्हणशील की अपलोडिंग केली नाही अशी केली तशी केली. पाहून घे आता. माझी एकच फाईल राहिली. पाहून घे आता कशी अपलोडिंग केली काय केली. हा अपलोडिंग तुझं सगळं पद्धतशीर करू आला. सगळं जमलं पद्धतशीर. वा जमलं सगळं. त्याला माझं सुद्धा तू चांगला पद्धतशीर अपलोडिंग करता रे. जमतं रे तुला. हुशार आहे तू. पण असं करू नको तू. फक्त बॉस बोलता तुला म्हणून असं रिकाम धंदे करू नको. लफडे सगळं बनकून टाका आता चांगला प्रामाणिक होय. बॉसनं ती पगार वाढवली 10,000 रुपये. आता माझी 10,000 रुपये तुमच्यामुळे वाढलं. माझ्या चानच झाला. हां चला मग आता मी जातो. हां जाऊ दे बाबा. गेली बाबा. काय जीव गेला बाबा. चालली बाबा. जाऊ दे. डोक्याचा ताण गेला बाबा. हो बाबा चालली बाबा. डोक्यात ताण गेला बाबा. काय करसान. चालली मी. ते एक फायला दोघं जण अपलोड करून टाका. हां अरे भाऊ एक फाईल अपलोड करून टाकेल पुरते रे भाऊ. ते राहायला येईल या नांदी लागेल पुरत नाही बाबा. अरे बाबा एक फाईल अपलोड करा बुडते नांदी लागेल पुरत नाही बाबा. हां कसं काय करू आले कामं पद्धतशीर. अपलोडिंग केली फाईल केली सगळं पद्धतशीर. हो सर काही वांधा नाही. दोघांना अपलोडिंग केली सगळी फाईल. तर तिकडे जायचं काही काम नाही. चाला आपण इकडे आपले कामं करून घे ऑफिसमध्ये. चाल तिकडे काय टेन्शन नाही. मग इकडे पाहायचं आता. जाऊ दे बाबा. बॉस काही आला नाही बाबा. इकडे डोकं दुखलं नाही. जाऊ दे बाबा. बरं झालं बाबा. बॉस इकडे आला नाही. तुतमारी जाण्याचा अजून डोकं खात होता आपला. जाऊ दे बाबा. बरं तिकडे गेला. बरं की त्या पोरगीनं सेक्रेटरीनं बॉसली नेलं बाबा तिकडे काम करायला. नाही तर अजून आला तिकडे डोकं खायला आपलं चुतमतीचा झाला बॉस. बाबा बरं नेलं बाबा तिकडे. तुतमारी काय करण्यासाठी आला असं डोकं दुखवलं असं. जाऊ दे. चल मग आता घरी. हो चाल मग आता घरी चल.